नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आशा करतो की आपण माझे आधीचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहिले असतील। मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण हा फक्त तुमच्या खिशाशीच नाही तर आपल्या मानसिकतेशी सुद्धा संबंधित आहे। गेल्या काही महिन्यात शेअर मार्केटमध्ये खूप मोठा उतार चढाव आपल्याला बघायला मिळाला आहे। मार्केट जेव्हा खाली जाते तेव्हा सगळ्यात आधी काय होते? आपला पोर्टफोलिओ आपल्याला रेड कलर मध्ये दिसायला लागतो, म्हणजेच आपले रिटर्न्स आपल्याला निगेटिव्ह दिसायला लागतात किंवा झालेला प्रॉफिट कमी होतोय हे दिसू लागते। आपल्यापैकी किती इन्व्हेस्टर्सनी गेल्या काही महिन्यात आपल्या SIP चा निगेटिव्ह रिटर्न बघून SIP स्टॉप आणि विड्रॉ केली आहे? कदाचित आपल्यापैकी बऱ्याच इन्व्हेस्टर्सनी केले असतील, पण मित्रांनो, आपण कधी हा विचार केला आहे का की आपल्या SIP मध्ये दिसणारे निगेटिव्ह रिटर्न्स हा खरोखरीच आपला लॉस आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हर्च्युअल लॉस अँड ऍक्च्युअल लॉस। जेव्हा एखादा नवीन गुंतवणूकदार SIP सुरू करतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त 15 किंवा 20% रिटर्न्स एवढंच असतं, पण मार्केटचा स्वभाव लहरी असतो मित्रांनो। जेव्हा मार्केटमध्ये मोठी घसरण येते तेव्हा आपला पोर्टफोलिओ 10च काय 20% पर्यंत देखील खाली गेलेला आपल्याला दिसू शकतो। या स्थितीत गुंतवणूकदाराच्या मनात प्रचंड घबराट निर्माण होते। त्यांना असे वाटू लागते की माझा कष्टाचा पैसा बुडणार तर नाही ना? मार्केट अजून खाली गेले तर माझे पैसे शून्य होतील का? टीव्हीवर तर मंदीची चर्चा सुरू आहे, मग मी आत्ताच पैसे काढून घेतले तर बरे होईल का? असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागतात। या भीतीपोटी अनेक जण आपली चांगली चालू असलेली SIP घाईघाईत बंद करतात। त्यांना असे वाटते की आपण आपले पैसे वाचवले, पण प्रत्यक्षात ते स्वतःचेच नुकसान करून घेण्यासारखे आहे। हे होण्याचे कारण म्हणजे आपल्याला व्हर्च्युअल लॉस आणि ऍक्च्युअल लॉस यामधला फरकच माहिती नाही मित्रांनो। व्हर्च्युअल लॉस आणि ऍक्च्युअल लॉस मधला नक्की फरक काय हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। सगळ्यात आधी आपण व्हर्च्युअल लॉस म्हणजे काय हे समजून घेऊया। समजा तुम्ही सोन्याचा एक दागिना आज 1 लाख रुपयाला विकत घेतला। दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव पडला आणि तुमच्या दागिन्याची किंमत 90,000 रुपये झाली। आता तुम्हाला कागदावरती 10,000 रुपयाचा तोटा दिसतोय, पण तुम्ही तो दागिना विकला आहे का? नाही। तो दागिना अजूनही तुमच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे। जर तुम्ही तो दागिना विकलाच नाही तर तो 10,000चा तोटा तुमचा कसा झाला? यालाच म्हणतात व्हर्च्युअल लॉस। मार्केट वाढलं की याची किंमत पुन्हा 10,000नीच काय त्याच्या वरती अजून वाढणार। तुमच्या SIP चंही तसंच असतं। मार्केट खाली गेल्यावर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये दिसणारा निगेटिव्ह आकडा हा फक्त कागदोपत्री असतो। तुम्ही जोपर्यंत तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स विकत नाही तोपर्यंत तो तुमचा फक्त व्हर्च्युअल लॉस आहे, खरा लॉस नाही। आता ऍक्च्युअल लॉस म्हणजे काय समजून घेऊ। आता समजा त्याच सोन्याच्या दागिन्याची किंमत 90,000 झाली आणि तुम्ही घाबरून तो दागिना विकून टाकला। आता मात्र तुम्हाला 10,000 रुपयाचा खरा लॉस म्हणजे ऍक्च्युअल लॉस झाला, कारण आता तुम्ही तो दागिना विकलेला आहे, तो दागिना तुमच्याकडे नाही, सो तुम्ही लॉस हा ऍक्सेप्ट केलेला आहे। SIP मध्ये जेव्हा तुम्ही मार्केट पडल्यावर घाबरून युनिट्स रिडीम करता, म्हणजे आपली SIP विकता किंवा त्यातून पैसे काढून घेता, त्याच वेळेला तुमचा जो व्हर्च्युअल लॉस आहे त्याचं रूपांतर ऍक्च्युअल लॉस मध्ये होतं, म्हणजेच तुम्ही स्वतःहून स्वतःचा लॉस करून घेता। मार्केटमधील घसरण ही पावसाळ्यासारखी आहे, ती काही कालावधीसाठी येते आणि निघून जाते। तुमच्याकडे जर पेशन्स असतील तर तुम्ही देखील नक्कीच सुरक्षित राहू शकाल। गुंतवणूक करणे म्हणजे फक्त पैसे टाकणे नव्हे, तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे देखील आहे। व्हर्च्युअल लॉस पाहून घाबरू नका, तर ती अधिक गुंतवणुकीची एक आपल्याला संधी आहे हे ओळखा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। जर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण लवकरच आमचा पुढचा माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत। तोपर्यंत गुंतवणूक करा आणि समृद्ध व्हा। धन्यवाद।